अजितदादा पवारदादाजी हे आज माननीय अमित शाह साहेबांना भेटण्यासाठी येणार आहेत आणि आजच्या मिटिंगमध्ये मला वाटतं की हा जो थोडासा डेडलॉक आहे तो क्लिअर होईल असा मला पूर्णपणे विश्वास आहे। माननीय एकनाथ शिंदे यांची मागणी रास्त आहे की त्यांना वाटतं की आपल्याला आपल्या नेतृत्वाखाली आपण इलेक्शन लढलेलो होतो, त्यामुळं पुन्हा एकदा आपल्याला मुख्यमंत्री करावं ही त्यांची मागणी आहे आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी महाराष्ट्राला विकास दिशेने घेऊन जाण्यासाठी मला पुन्हा एकदा संधी द्या असं त्यांचं मत आहे। परंतु BJPला ज्या जागा मिळालेल्या असल्यामुळं BJPकडे आता जवळजवळ 139 जागा आहे, त्यामुळं BJPचाही आग्रह आहे की देवेंद्र फडणवीस यांना बनवलं पाहिजे। तर या संबंधातला आणि अजितदादा पवार यांनी तर क्लिअर केलेलं आहे की मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही, त्यामुळं आज मला वाटतं की माननीय अमित शाह साहेबांसोबत JP नड्डा साहेबांसोबत जी चर्चा होईल त्याच्यामध्ये या संबंधामधला मार्ग निघेल आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय आज किंवा उद्यापर्यंत होईल असा मला पूर्णपणे विश्वास आहे। तुम्ही काही केंद्रीय नेत्यांची भेट घेतली आहे का? तुम्ही काही सांगितलंय का महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर? नाही, मी तसे आम्ही तर शाह साहेबांना आणि JP नड्डाजींना वेळ मागितलेली आहे, म्हणजे आम्हाला आज तर काय भेटता आलं नाही आमची मिटिंग असल्यामुळं। उद्या कदाचित अमित शाह साहेबांची आणि JP नड्डा साहेबांची माझी भेट होणार आहे, पण आज रात्री जे तिघेजण येणार असल्यामुळं तर मला या तिघांची भेट घेता आली तर मी त्यांची चर्चा करणार आहे आणि सामोपचारानं खेळीमेळीमध्ये आपला निर्णय झाला पाहिजे। आणि एकनाथ शिंदे यांची ताकद महाराष्ट्रामध्ये वाढलेली आहे, त्यांनी उद्धव ठाकरेंच्या 20 जागा निवडून आलेल्या आहेत आणि एकनाथ शिंदे यांनी 57 जागा निवडून आणलेल्या आहेत, म्हणजे ही फार मोठी गोष्ट आहे। त्यामुळं त्यांची साथ आम्हाला हवीच आहे, त्यांच्या साथीशिवाय महायुती पुढे जाणार नाही आहे आणि म्हणून आम्ही सगळे जे 3 पक्ष आणि आमचा RPI जो आहे आम्ही मिळून आम्ही महाराष्ट्राचं जे राजकारण आहे, समाजकारण आहे, डेव्हलपमेंट आहे ते करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। त्यामुळं आज हा वाद मिटेल अशी मला पूर्णपणे अपेक्षा आहे। देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा असेल मुख्यमंत्री पदासाठी? नाही, देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा माझा जरी असला तरी एकनाथ शिंदे हे माझे मित्र आहे, त्यामुळे निर्णय जो आहे तो निर्णय घ्यायचा आहे तो आता हायकमांडने घ्यायचा आहे। माझं मत असं आहे की बाबा BJPला ज्या जागा मिळालेल्या आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे मागे मुख्यमंत्री राहिलेले असताना डेप्युटी CM राहिलेले आहेत आता एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली, त्यामुळं त्यांना आता संधी द्यावी असं माझ्या पक्षाचं मत आहे। माझा पक्ष BJP सोबत अलायन्समध्ये आहे, म्हणजे एकनाथ शिंदेसोबत राहायचं आहे, पण आमचा ओरिजिनल अलायन्स जो आहे तो BJP सोबत आहे। त्यामुळं आम्हाला काही सत्ता मिळायची असेल ती BJPच्या कोट्यातून मिळणार आहे। त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं असं आपलं मत जरी असलं तरी निर्णय घ्यायचा आहे तो हायकमांडने, जर हायकमांड निर्णय घेतला एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील तरी त्याला आमचा पाठिंबा आहे, आमचा काही त्याला विरोध अजिबात नाही। त्यामुळं निर्णय घ्यायचा आहे आणि कुणी आता दोघांपैकी कुणी मुख्यमंत्री झाले तरी ते आपलेच आहे, त्यामुळं आम्हाला त्याचा प्रॉब्लेम अजिबात नाही। पण हा जो डेडलॉक आहे तो 1-2 दिवसामध्ये क्लिअर होईल आणि 3-4 दिवसामध्ये ते शपथविधी होईल असा मला विश्वास आहे। तुम्ही जे राष्ट्रीय कार्यकारिणी जे ठराव केले ते नक्की कोणते आहेत आजच्या कार्यकारिणीत? राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये जे ठराव केलेले आहे त्यामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेचा आम्ही आभार व्यक्त केलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून महायुतीला मतदान केलेलं आहे आणि ज्या महायुतीसोबत RPI आहे तर त्या महायुतीला मिळालेल्या यशाबद्दल जनतेचा आभार मानलेले आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला एक मंत्रिपद आणि एक MLC मिळाला पाहिजे अशा पद्धतीचा एक ठराव करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर जो झोपडपट्टीमध्ये राहणारे जे लोक आहेत तर त्यांना महाराष्ट्र सरकारने तर 11पर्यंतच्या झोपड्यांना मान्यता दिलेली आहे, बाकीच्या राज्यामध्ये असे वेगवेगळे निर्णय आहेत। पण आमची मागणी अशी आहे की ज्यांनी 2019च्या लोकसभेमध्ये मतदान केलेलं आहे अशा झोपडीधारकांना मान्यता द्यावी आणि त्यांचं पुनर्वसन हे सन्मान करावं अशी एक मागणी आम्ही केलेली आहे। त्याचबरोबर खेड्यापाड्यात राहणारे जे भूमिहीन लोक आहेत अशा लोकांना शेती करण्यासाठी, ॲग्रिकल्चर करण्यासाठी 5 एकर जमीन द्यावी ही एक आमची मागणी आम्ही केलेली आहे। आणि तिसरी मागणी आमची अशी आहे की गावातल्या, तालुक्यातल्या, शहरातल्या बेरोजगारांना रोजगार उपलब्ध देण्यासाठी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटला जास्त महत्त्व दिलं पाहिजे आणि त्यासाठी बाहेरून पैसा आणला पाहिजे आणि राज्यामध्ये अनेक ज्या स्कीमच्या माध्यमातून अनेक उद्योग उभे राहिले पाहिजे
आणि प्रायव्हेट उद्योगपतींनी मोठे मोठे उद्योग उभे करून बेरोजगारांना रोजगार द्यावा अशा पद्धतीचा एक ठराव आम्ही केलेला आहे. तर असे ठराव आजच्या बैठकीमध्ये करण्यात आलेले आहेत. सर, पण तुम्ही जे म्हणताय, जी मागणी तुम्ही करताय झोपडपट्टी वासियांसंदर्भात, त्यामध्ये मग सगळ्यात मोठा अडथळा ठरू शकतो तो धारावी पुनर्विकास प्रकल्प ठरू शकतो. त्याच ठिकाणीच 1998-99ची डेडलाईन पकडली जाणार आहे. नाही, मग मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारने 2011च्या झोपड्यांना मान्यता दिलेलीच आहे ऑलरेडी. म्हणजे 11च्या अगोदर 95च्या 98च्या होती. पण आता हे सरकार आपलं आल्यानंतर आपल्या आता सरकारने 2011च्या झोपड्यांना मान्यता दिलेली आहे. आणि धारावीचा जो पुनर्विकास आहे तो त्या ठिकाणी होणार आहे. अदानींना ते काम देण्यात आलेलं आहे. पण मुद्दाम माननीय उद्धव ठाकरेजी आणि जी शिवसेना आहे ही मुद्दाम त्याला विरोध करून लोकांचं काम रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे अनेक वर्षापासून हा प्रकल्प रखडलेला आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असल्यापासूनचा हा प्रकल्प आहे. त्यावेळेला हा प्रकल्प त्यावेळेला तो होऊ शकला नाही. पण आता अदानींना ते कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे आणि अदानीला विरोध करणं म्हणजे झोपडपट्टीच्या पुनर्विकासाला विरोध करण्यासारखं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की हे म्हणत होते की आम्ही अदानीला आल्याबरोबर आम्ही त्यांना ताबडतोब हे कॉन्ट्रॅक्ट रद्द करू. पण त्यांना काही ते कॉन्ट्रॅक्ट रद्द करता आलं नाही. त्यामुळं अदानी असो की कुणी असो धारावीचा पुनर्विकास झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि धारावीप्रमाणे सगळ्या मुंबई शहरामधल्या ज्या झोपडपट्ट्या आहेत त्यांचं पुनर्वसन करण्याचं काम सुरू आहे. SRA स्कीम जी आहे, स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी जी आहे SRA ती त्या ठिकाणी पुनर्विकास करते आहे. पण त्यामध्ये आमची मागणी अशी आहे की जे 300 फुटाचं घर आहे त्याऐवजी 450 फुटाचं घर द्यावं अशी आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेची, मुंबईतल्या जनतेची मागणी आहे. आणि त्याचा विचार या नवीन सरकारने करावा अशी आपली या संबंधातली मागणी आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.